नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। पूर्णाईला चक्कर येते आणि पूर्णाई खाली कोसळून पडते। हे पाहून घरातले सगळेजण खूपच घाबरतात आणि त्यानंतर सायली मात्र घरातल्या सगळ्यांना बोलावते आणि पूर्णाची बेडवर झोपून जातात। तेव्हा कल्पना त्यांच्या डोळ्यावर पाणी शिंपडते आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असते, पण पूर्णाई मात्र उठतच नाही। तेव्हा लगेच कल्पना सायलीला म्हणते की सायली, तू काही बोललीस का पूर्णाईंना? तेव्हा सायली म्हणते की नाही आई, उलट त्यांना माहिती नव्हतं की मी खोलीत आली म्हणून। आणि पूर्णाई मात्र बेशुद्ध अवस्थेतच असतात। तर पुढे इकडे आपल्याला पाहायला मिळतं सगळेजण अश्विनला कॉल करू लागतात, कारण अश्विन सुद्धा गायब झालेला असतो। तेव्हा अर्जुन त्याच्या वडिलांना म्हणतो की तो सुद्धा फोन उचलत नाहीये, आता काय करायचं आपण? तर इकडे महिपत प्रियाचा गळा दाबतो आणि तिला म्हणतो की तू काय बोलली होतीस कोर्टात? साक्षीने गोळी झाडली होती का? आणि साक्षीने गोळी झाडली म्हणून तो गेला असं तू बोललीस ना? असं म्हणून महिपत प्रियाचा गळा दाबू लागतो आणि तिथे साक्षी सुद्धा असते। तर इकडे घरामध्ये अर्जुन आणि सायली दोघेजण पूजेला बसलेले असतानाच खिडकीतून कोणीतरी दगड फेकतं आणि काच फुटते। ते पाहून सायली लगेच तिथे निघून जाते आणि तो दगड ती उचलून आणते आणि सायली तो दगड घेऊन येते आणि म्हणते की कोणीतरी मुद्दाम मारलाय असं वाटतंय। आणि त्या दगडात एक चिठी असते आणि चिठ्ठीत लिहिलेलं असतं की अर्जुन, आता तुझी वेळ आली आहे तुझा जीव घेण्याची। हे ऐकून घरातल्या सगळ्यांना मात्र खूप टेन्शन येतं। तर मित्रांनो, आता येणाऱ्या भागांमध्ये नक्की काय घडणार? खरंच आता अर्जुनला सगळ्या गोष्टींचा धोका असणार आहे की अर्जुन या सगळ्या गोष्टीतून वाचेल? तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।